तर चला, आता आले आहे मी किचनमध्ये आणि काहीतरी बनवूयात. तर आज काय बनवायचं तर विचार करते. तर चला बनवूयात आज अशी आगळी वेगळी रेसिपी. तर बरेच जणांना ही माहिती असेल, बहुतेक जणांना ही माहिती नसेल. तर भाजी तर तुम्ही सगळ्या पद्धतीचे खाल्लेली असणार आहे. पण कोथिंबिरीची भाजी ही कुणी खाल्ली का? खाल्ली का कोणी? तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोणी खाल्ली ते आणि कोणाकोणाच्या इकडे ती बनते. तर चला बनवूयात आज कोथिंबिरीची भाजी आणि ती कशी बनती किंवा माझी सोपी पद्धत कशी आहे. तर चला दाखवते मी आज कोथिंबिरीची भाजी. तर आज मी अशी साडी वेअर केलेली, सकाळीच तुम्हाला मी तसं मगाशीच तुम्हाला मी तसं सांगितलेलं आहे. तर खूप छान वाटते आणि कधीतरी अशी साडी नेसली ना तर खूप छान वाटतं. खरं तर असं वाटतं की आपलीच आपल्याला नजर लागते की काय, आणि आपण ते एकदम असं हवेतच जातो. होतं ना असं बऱ्याच जणांना, आपणच आपले कौतुक करणारं कुणी नसतं तर आपणच आपले कौतुक करत असतो. आणि खरंच त्याच्यातच खरी मजा आहे. कारण का माणसाने जगलं हे स्वतःसाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यांसाठी न जगता स्वतःसाठी जगलं पाहिजे. कारण का आपण दुसऱ्यांसाठी खूप करतो, खूप बोलतो, खूप माणसाची मनं जपण्याचा प्रयत्न करतो, त्यांना काय हवं नको हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो. सगळं पूर्ण इव्हन सगळं आपण करतो, पण त्या दरम्यान आपल्याला काय भेटतं त्या दरम्यान आपल्याला दुःख, फक्त दुःख भेटतं. किंवा कोण बोलतं का की हा बाबा तू माझ्यासाठी एवढं केलं तर आता मी तुझ्यासाठी एवढं करतो, असं काहीच नाही आहे. त्यामुळे ना माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही अनुभव मला आलेले आहेत. त्यामुळे मी हे सगळं असं बोलते की बस झालं आता दुसऱ्यांसाठी जगणं, दुसऱ्यांसाठी रडणं, दुसऱ्यांसाठी राहणं, दुसऱ्यांना काय आवडतं हे करणं, त्यांना काय पाहिजे, त्यांना कसं पाहिजे हे करणं, सगळं बस झालं आता. मी सगळं बंद केलंय. आता मी फक्त माझ्यासाठी जगणार आहे आणि मला काय पाहिजे ते मी करणार आहे. कारण का आपण सगळ्यांवर प्रेम करतो, त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही, पण आपण स्वतःवर प्रेम करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सगळ्यांना माझ्या व्हिडिओ तर्फे हे सांगू इच्छित आहे की तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या, पण त्याबद्दल तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा, भरभरून प्रेम करा, पण तुम्ही स्वतःवर पण तेवढंच प्रेम करा. तुम्ही सगळ्यांना काय हवं नको ते विचारा, पण तुम्ही स्वतःलाही विचारा तुम्हाला आज काय पाहिजे, तुमचं आज मन काय म्हणतंय ते. जरा आयुष्य थोडं आहे हो, काय होईल काय सांगता येत नाही माणसाचं. आज बोलतोय आणि उद्या काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जगा, दुसऱ्यांसाठीही जगा आणि त्याचबरोबर स्वतःसाठीही जगा. खूप आयुष्य सुंदर आहे आणि एकदा ते स्वतःसाठी जगून बघा, तुमचा आनंद हा डबल होईल. एक लहान मुलासारखं जगून बघा, तुमचा आनंद हा नक्कीच गगनात मावेना असं होईल. तर चला, तर मी आज दाखवते आहे तुम्हाला कोथिंबिरीची भाजी. तर माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहे, बाजरीची भाकरी मी खाते, म्हणजे आमच्या घरात खातात हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतच आहे. तर आता बनवते मी कोथिंबिरीची भाजी. तर चला, कशी बनवते कशी नाही ते तुम्हाला सांगतेच, रेसिपी पण दाखवते. चला. तर इथे मी बनवत आहे कोथिंबिरीची भाजी. तर इथे मी अशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. त्यानंतर भाजीला लागण्यासाठी साहित्य आहे मिरची, लसूण आणि जिरे, मोहरी, मीठ. बस झालं, एवढंच फक्त साहित्य आहे. आणि हे प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असणारं साहित्य आहे. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. तर चला दाखवते मी कशी बनवते ते. जसं तुम्ही मेथीची भाजी बनवताना सेम तीच ट्रिक वापरायची. आणि कोथिंबीरची भाजी खायला खूप मस्त लागते, एक नंबर लागते. बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागते. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. तर ये समोर. तर इथे मी असं तेल तापत ठेवलेलं आहे आणि तर इथे मी तेल असं तापत ठेवलेलं आहे. तर तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात मी टाकते जिरे. तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यानंतर टाकते मोहरी, त्याच्यानंतर हा लसूण आणि मिरची.
त्यानंतर चवीनुसार मीठ काय जास्त टाकायचं नाही, कारण का कोथिंबीरची भाजी ही शिजून थोडीच होती आणि खारट पण होऊ शकते आणि त्याला पाणी पण सुटतं, तर मीठ हे काय टाकायचं नाही, थोडंच टाकायचं तुमच्या चवीनुसार. तुम्हाला जेवढं असेल तेवढं टाकायचं. तर मी असं थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं. तशी ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते, तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर हे असं चांगलं हे झाल्यावरती इथं जी ही कोथिंबीर चिरलेली आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेते. बस. तर इथं अशी ही भाजी आता ही असं आपण मिक्स करून घेऊया सगळी भाजी. तर आता ही भाजी अशी मिक्स झालेली आहे इथे. तर आता ही अशी सगळी मिक्स करून घ्यायची भाजी आणि गॅस हा कमीच ठेवायचा, मंद आचेवरती शिजून घ्यायचं. याच्यात पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही, तर ते आपोआपच शिजतं, त्याला आपोआपच पाणी सुटतं नंतर. तर अशी भाजी करून घेतलेली आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात. तर इथं मी असं झाकण ठेवलेलं आहे भाजीवरती. तर इथं आता मंद आचेवरती अशी ही भाजी असं शिजवायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात सिक्रेट म्हणजे त्याच्यात काय टाकायचं आहे, तर खूप भारी टेस्ट लागते आणि खायला पण खूप छान वाटतं. तर त्याच्यामध्ये सिक्रेट असं टाकायचं आहे शेंगदाण्याचा जाडसर असा कूट, म्हणजे अर्धे अर्धे शेंगदाणे पण नाही म्हणता येणार, आपण जसं मेथीच्या भाजीला टाकतो तसं बारीक जाडसर असा शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकायचा आहे आणि खायला मग एक नंबर अप्रतिम भाजी अशी होते. तर मी आता इथे शेंगदाणे पण घेते. तर समोर तर आता आपली अशी भाजी आता पूर्ण नाही शिजलेली, निम्मी अर्धी शिजलेली आहे. आणि आता थोडंसं ठसकलं आहे, मीठ कमी पडलं वाटतं, पण मीठ जास्त नसतं टाकायचं. तर हे असं शेंगदाणे मी असं ग्लासमध्ये असं कुटून घेतलेले आहे बघा. हे असं अर्धाने शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये, असं हे असा कूट आहे तो टाकायचा. आणि हे आता असं सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. समोर टाकायचं भाजी कशी तुम्ही दाखवून. तर तुम्ही बघा कसं दिसतंय ते, भाजी कशी दिसती ती. तर खूप छान वाटते की नाही मेथीचीच भाजी बघा. तर सेम मेथीच्या भाजीगत दिसते ती दिसायला, पण खायलाही खूप छान टेस्टी लागते कोथिंबीरीची भाजी. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. कमी साहित्यामध्ये होणार आहे आणि सगळ्यांच्याच घरामध्ये हे अवेलेबलच असतं. हे
तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर चला आता मी खाताना दाखवते कशी झाली आणि कशी नाही ते. केलं तर सुंदर आपली अशी कोथिंबिरीची भाजी इथं तयार आहे. आणि मला खूप भूक लागलेली आहे आणि मी आता घेतलेली आहे जेवायला. तर नक्कीच मी सांगते तुम्हाला कशी झाली ती भाजी. मला खूप आवडते भाजी, मला कुठलीही आवडते. गरम पण आहे. या तुम्ही पण खायला. एक नंबर, एक नंबर झालेली आहे भाजी. खूप भारी, टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी झालेली आहे. खूप भारी लागते. काही असं जास्त टाकलेलंच नाही आहे. फक्त लसूण, मिरची, मीठ, त्यानंतर जिरे मोहरे आणि वरून शेंगदाण्याचा जाडसर असा कूट. पण एवढी भारी झालेली आहे ना, खूप छान झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. एक नंबर लागते खूप. आणि बाजरीची भाकरी अमेझिंग. भाकरी कुठली असो, बाजरीची असो किंवा ज्वारीची असो, पण खूप छान अशी लागते. खायला पण खूप भारी झालेली आहे. तर या जेवायला सगळेजण. आणि आता मी जेवण करत आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला, तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा. तर असे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. व तसेच डेली ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू. बाय.